आपल्या आध्यात्मिक पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतीय तत्त्वज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ विचारसागर याबद्दल सखोल आणि सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. हा ग्रंथ केवळ तत्त्वज्ञान सांगणारा नाही, तर मानवाला स्वतःचे खरे स्वरूप ओळखून देणारा मार्गदर्शक आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेणार आहोत वेदांत म्हणजे काय, वेदांताचे मुख्य ग्रंथ कोणते, शंकराचार्यांचे कार्य काय, विचारसागर ग्रंथ का लिहिला गेला आणि या ग्रंथातून आत्मज्ञानाचा मार्ग कसा मिळतो. चला तर मग सुरुवात करूया. वेदांत म्हणजे काय? वेदांत हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे. वेद म्हणजे ज्ञान, अंत म्हणजे अंतिम सत्य. म्हणजेच वेदांनी जे अंतिम सत्य सांगितले आहे ते म्हणजे वेदांत. वेदांताचा मुख्य विषय आहे आत्मा, ब्रह्म आणि जगाचे स्वरूप. वेदांत सांगतो की मनुष्याचे खरे स्वरूप शरीर नाही, तर आत्मा आहे. वेदांताचे 3 आधारस्तंभ. वेदांत समजण्यासाठी 3 प्रमुख ग्रंथ आहेत. त्यांना प्रस्थानत्रयी असे म्हणतात. हे 3 ग्रंथ आहेत उपनिषद. उपनिषदांमध्ये आत्मा आणि ब्रह्म यांचे रहस्य सांगितले आहे. उपनिषदातील प्रसिद्ध वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे. भगवद्गीता. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात. गीता आपल्याला शिकवते कर्म कसे करावे, मन कसे सांभाळावे आणि आत्मज्ञान कसे मिळवावे. ब्रह्मसूत्र. हा ग्रंथ अत्यंत संक्षिप्त सूत्रांमध्ये वेदांताचे तत्त्व सांगतो. हा ग्रंथ श्री व्यास यांनी लिहिला. शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान. या तिन्ही ग्रंथांवर महान तत्त्वज्ञ आदि शंकराचार्य यांनी भाष्य केले. त्यांनी जगाला अद्वैत वेदांत समजावून सांगितला. अद्वैत म्हणजे 2 नाहीत, एकच आहे. आपल्याला जगात अनेक गोष्टी वेगळ्या दिसतात, मी, तू, जग, ईश्वर. पण वेदांत सांगतो हे सर्व शेवटी एकाच ब्रह्माचे रूप आहेत. वेदांत समजण्याची अडचण. शंकराचार्य आणि इतर विद्वानांनी वेदांतावर अनेक महान ग्रंथ लिहिले, परंतु हे सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य लोकांना ते समजणे कठीण होते. विचारसागराची निर्मिती. ही अडचण दूर करण्यासाठी महान विद्वान निश्चलदास यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला, वेदांताचे ज्ञान फक्त पंडितांसाठी नसावे, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून त्यांनी लिहिला विचारसागर. हा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिला गेला. विचारसागराचा अर्थ. विचारसागर या शब्दाचा अर्थ आहे विचारांचा महासागर, तत्त्वज्ञानाचा महासागर. या ग्रंथात वेदांताची प्रक्रिया अत्यंत स्पष्टपणे सांगितली आहे. विचारसागरातील मुख्य तत्त्व. या ग्रंथाचा मुख्य संदेश आहे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आपण रोज म्हणतो माझे शरीर, माझे मन, माझे विचार. मग प्रश्न असा आहे, माझे म्हणणारा कोण? तो म्हणजे आत्मा. अज्ञानाचा भ्रम. वेदांत सांगतो की आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे अज्ञान. एक साधे उदाहरण पाहू. अंधारात दोरी पडलेली असते, आपल्याला ती साप वाटते, भीती वाटते. पण जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा कळते तो साप नाही, ती फक्त दोरी आहे. तसंच ज्ञान झाल्यावर कळते मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आत्मज्ञान मिळवण्याचा मार्ग. वेदांत 3 टप्पे सांगतो. श्रवण, गुरूंकडून सत्य ऐकणे. मनन, त्या सत्यावर विचार करणे. निधिध्यासन, त्या सत्यात स्थिर होणे. विचारसागराचा खरा उपयोग. हा ग्रंथ विशेषतः उपयोगी आहे आध्यात्मिक साधकांसाठी, वेदांत अभ्यासकांसाठी, प्रवचनकारांसाठी, जिज्ञासू लोकांसाठी. हा ग्रंथ मन लावून वाचल्यास हळूहळू आत्मज्ञानाचा मार्ग स्पष्ट होतो. अंतिम संदेश. वेदांताचा मुख्य संदेश अत्यंत सुंदर आहे. तो सांगतो आपण जे शोधत आहोत ते आपल्यातच आहे. सुख बाहेर नाही, ते आपल्या स्वरूपात आहे. आज आपण विचारसागर या महान ग्रंथाचा परिचय घेतला. हा ग्रंथ खरोखरच वेदांत समजण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे. जर आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला जीवनाचे खरे तत्त्व समजू शकते. धन्यवाद.